चला नमस्कार। बघा, गेल्या 3-4 दिवसापासून आपण आपल्या मानसशास्त्र विषयातील अत्यंत हार्ड आणि सर्वाधिक मार्क देणारं प्रकरण शिकतोय। त्याचं नाव आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक। मग यामध्ये आपण सर्वात अगोदर संवेदना हे एक मानसिक घटक आहे अध्ययनावर परिणाम करणारं, ते बघितलं। त्यानंतर अवबोध हे बघितलं। त्यानंतर प्रतिमा संबोध बघितलं आणि संबोधानंतर प्रतिमा हा 5वा घटक आहे कल्पना। लक्षात ठेवा, सिक्वेन्स समजतोय का? संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा आणि कल्पना। तर आता कल्पना म्हणजे काय तुमच्या डोक्यात यावं म्हणून प्रतिमेची जुळवाजुळव करून मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात। तर लक्षात ठेवा, जुळवाजुळव पुन्हा करायची आहे प्रतिमेची। प्रतिमेची जुळवाजुळव करून काय करायचंय? मानसिक चित्र करायचंय, जे सध्या समोर काय नाहीये, अस्तित्वात नाहीये। फक्त त्याचं काय करायचंय? तुम्हाला मानसिक चित्र बनवायचंय। त्याला म्हणतात बांधवांनो कल्पना। मानसिक चित्र म्हणजेच कल्पना, लक्षात ठेवायचं। आणि जुळवाजुळव कुणाची करायची? प्रतिमेची। प्रतिमा म्हणजे काय? अनुभवाचं पुनर्जीवन। आलं लक्षामध्ये? ओके। मग ही आहे कल्पना। ह्या कल्पनेचे 2 प्रकार। पहिला आहे रचनात्मक कल्पना आणि दुसरा आहे बांधवांनो तुमचं पुनरुत्पादित कल्पना। नंतर आहे सृजनात्मक कल्पना आणि नंतर आहे अनुकरणात्मक कल्पना। मग ह्या सृजनात्मकचे 3 भाग आहेत: व्यवहारिक कल्पना, स्वैर कल्पना आणि सौंदर्यनिष्ठ कल्पना। तर हा चार्ट मी तुम्हाला याच्यासाठी दिलेला आहे की परीक्षेमध्ये कुठल्या कल्पनेचे कोणते भाग आहेत हे परीक्षेमध्ये विचारलं जाते। आलं लक्षात? कुठल्या प्रक्रियेचे किंवा कुठल्या मुख्य प्रकाराचे कुठले भाग आहे याच्यावरून आपल्याला परीक्षेत आलेले प्रश्न सोडवता येतात। मग परीक्षेमध्ये प्रश्न ह्या चार्टवर येणार आहे। कशावर येणार आहे? रचनात्मकचे 2 मुख्य प्रकार कोणते? तर सृजनात्मक आणि अनुकरणात्मक, मी ज्याला पिवळा रंग दिलेला आहे। मग तुम्हाला सृजनात्मकचे 3 भाग विचारतील। कोणता? व्यवहारिक, स्वैर आणि सौंदर्यनिष्ठ। इथपर्यंत मला कळलं का असं सांगा स्पष्ट। आणि हा ब प्रकार वेगळा आहे, याचं जास्त भागच नाहीये। आलं का लक्षामध्ये? रचना 2 प्रकारच्या, सृजनात्मक आणि अनुकरणात्मक। आणि सृजनात्मकचे 3 प्रकार हे परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार। हे तुम्हाला समजलं असं मी गृहीत धरून आता पुढे जातो। चला तर मग आता रचनात्मक कल्पनेची व्याख्या, त्याचं उदाहरण परीक्षेत बघूया। ज्या प्रक्रियेचा प्रतिमेला जुळवाजुळव करून आपण नवीन एखादे चित्र तयार करतो त्याला रचनात्मक कल्पना असे म्हणतात। बघा काय करायची? प्रतिमेची जुळवाजुळव करून काय करायची? रचना करायची। मग रचना करणे म्हणजे नियोजन करणे एखाद्या समारंभाचे, एखाद्या सहलीचे, एखाद्या काय म्हणू आपण त्याला 15 ऑगस्टचे, 26 जानेवारीचे किंवा तुमच्या एखाद्या बर्थडेचं नियोजन करणे, हे सगळं रचनात्मक आहे। मग याच्यासाठी अनुभव लागतो। त्या प्रतिमेची जुळवाजुळव करावं लागतं की मागच्या बर्थडे कसा केलता, काय केलता, कसं बोलवायचं, जेवण काय ठेवायचं, खुर्च्या पुढे ठेवायचा, केक किती आणायचा, कधी कापायचा, गाणं कोणतं लावायचं, खूप सारं काय असतं बांधवांनो नियोजन असतं। त्याच्यानंतर बघा मग आता रचनात्मकचे प्रकार असतात वेगवेगळे। पहिला आहे सृजनात्मक। सृजनात्मक म्हणजे नवनिर्मिती करणे, काहीतरी नवीन तयार करणे। जी कल्पना सृजनशीलतेवर अवलंबून असते तिला सृजनात्मक कल्पना असं म्हणायचं। सृजनशीलता म्हणजेच नवनिर्मिती, लक्षात ठेवा। नवनिर्मिती म्हणजे नवीन काहीतरी तयार करणे। तर बघा मग आता शास्त्रज्ञांनी लावलेले शोध हे सगळे सृजनात्मक असतात। त्यानंतर तुमचं बालकांनी काढलेले चित्र हे सगळे सृजनात्मक असतात। आणि त्यानंतर गुरुजी इमारतीचे काढलेले सुद्धा सर्व आराखडे हे सृजनात्मक असतात। तर ही सृजनात्मक आणि त्याचे बांधवांनो हे 3 उदाहरणं परीक्षेत येणार म्हणजे येणार। IMT करा आणि पटकन शॉर्ट मध्ये शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, बालकांनी काढलेले चित्र आणि इमारतीचे आराखडे किंवा कविता, सगळं कला सर्व याच्यामध्ये आला। कला
आणि कलाकार आणि शोध, हे सगळं बांधवांनो सृजनात्मक मध्ये येत असत. लिहित जा बरं का. सर्वांना विनंती आहे, आपण कृपया करून लिहित जा. लिहिलं तर तुम्हाला जास्त काळ ते स्मरणात राहील. मला वाटतं काल इथपर्यंत येऊन थांबलो होतो आपण, अगदी बरोबर. इथूनच पुढे आपला आवाज ब्रेक झाला. माझ्याकडूनच चुकून काहीतरी बटन दाबला गेलं वाटतं इथं, त्यामुळे ते सगळंच बंद पडलं. लवकर यायचं सर्वजण, पटकन 8 वाजताच यायचं. चला, हे सुद्धा तुम्ही लिहिलं असेल. असं मी काय करतोय, गृहीत धरतो ना, आता पुढे जातो. मग आता सृजनात्मकचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, ते सुद्धा अत्यंत महत्वाचे. पहिला प्रकार आहे हा व्यवहारिक. हे याला कानात जास्तच लागला विनाकारण. व्यवहारिक कल्पना, ज्या कल्पनेत व्यवहारात उपयोग होतो त्याला काय म्हणणार, व्यवहारिकपणा. व्यावहारिक नसते, ते व्यवहारिक असते. उदाहरणार्थ घरांची रचना, गुरुत्वाकर्षण, गतिविषयक नियम, उपयोगाचे शोध, उपयोगाचे शोध, जे काही संसाराला जीवनात उपयोग येणारे शोध आहे ते सगळे काय आहे, व्यवहारिकच आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हे उदाहरणावरून हे लक्षात ठेवायचं, याच्यावरून हे लक्षात ठेवायचं. पडदिशी लिहून घ्यायचा. शॉर्ट मध्ये एकदम सुटसुटीत केलेला आहे. हो, टेट आणि टीईटीचा सिलेबस एकच आहे, टेन्शन घेऊ नका. टीईटी टेटचा सिलेबस एकच आहे. बरं, ओके. थोडं झूम करून बघा, दिसून जाईल. रेड कलर कॅन्सल, तुम्ही म्हणता तसं. सोमवारी चालेल काय? हा, चला. मग आता पुढचं बघा, पुढचं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा प्रकार स्वैर कल्पना. याच्यावरती बरेचसे प्रश्न येऊन गेलेला आहे. ज्या कल्पनेत कुठल्याही प्रकारचे नियम नसतात त्या कल्पनेला स्वैर कल्पना असे म्हणतात. हवेत मनोरा बांधणे, घोडा आकाशात उडणे, आता ह्या नुसत्या कल्पना असतात. नवीन पिढी असते पहा, चित्रपटामध्ये तुम्ही बघा नेहमी चंद्रन, तारेन, सूर्यन काय करतात, वेगवेगळे कवी गाणे लिहिताना करतात पहा. काय ते एक अडाणी ना अनाडी चित्रपट होता, त्याच्यामध्ये खूप सुंदर असं गाणं आहे. फूलों सा चेहरा तेरा, कलियों से मुस्कान है, रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है.
आता ह्या गाण्याचा समोरच्या त्या अभिनेत्रीचा काही संबंध नाही, परंतु त्याच्यामध्ये अतिशयोक्तीपणा दाखवलेला आहे. मग हे गाणं कोणत्या कल्पनेचं आहे, याला आपण स्वैर कल्पना म्हणतो. अलग लक्षात. ते काल मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, मंगला ग मंगला तुझ्यासाठी बांधली मी चंद्रावर बंगला. कुठं चंद्रावर बांधला? इथं घरी बंगला बांधायला लवकर पैसे जमणार नाही आणि तुम्ही चंद्रावर कुठं बंगला बांधणार आहे. अलग लक्षामध्ये असे बरेचसे असे चित्रपटातले गाणे हे उगा चंद्रन तारे सूर्य घेऊन येते. मग या कुमारिका छोट्या छोट्या मुली काय करतात, भरळून जातात आणि त्या काय त्या जे जे वास्तवातच नाही, जे हवेतच आहे त्याच्यावरती आई बापाला सोडून त्याच्यावर भरोसा ठेवून सैराटसारखे चित्रपट निर्माण होतात. त्यामुळे मुलांना आपल्याला अशा कल्पनेपासून वाचवायचंय. परीक्षेत येईल की खालीलपैकी कुठली कल्पना ही चांगली नाहीये, तिचा अतिरेक चांगला नाही, तर लक्षात ठेवा स्वैर कल्पनेचा अतिरेक चांगला नाही. आताच सांगतो, स्वैर कल्पनेचा अतिरेक चांगला नाही, उपयोगात चांगली नाही ही कल्पना. ठीक आहे. हा नाही बरोबर आहे ना. काय असतं माहिती का, आपण आपल्या लेकरांना जर वाजवीपेक्षा जास्त जर नियम देत असलो, लय शिस्तीत ते मुलं असली, मग ते थोडे दिवस सहन करतात 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 त्यांच्या मनाचा स्फोट होत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या लेकरांसाठी आपण कधीतरी चॉकलेट घेऊन जा, त्याला चॉकलेट द्या. आपल्या लेकरांना कधी आपण कधीतरी थोडंसं त्याचं कौतुक करा, त्याला प्रेमाने बोला. नाही ते एरवी मूर्खचे नालायकाचे, मग ते काय म्हणते, हेही मी नालायक आहे तेही मी नालायक आहे. त्याला वाटतं हे आई वडील माझ्यावर प्रेमच करत नाही, हे बहीण भाऊ माझ्यावर प्रेमच करत नाही. मग तो काय करतो, जे असे स्वैर कल्पनेत वावरणारे लोक असतात का, त्याच्या संपर्कात आला का त्याला आपल्यापेक्षा ते जवळचे वाटतात. त्यामुळं थोडंसं काय आहे, आणि पूर्वी कसं होतं, संपर्काची साधनं कमी होती. आता संपर्काची साधनं लय खतरनाक आलेली आहे. व्हॉट्सअप वेगळे, मोबाईल वेगळे, ट्विटर वेगळे, फेसबुक वेगळे, इंस्टाग्राम वेगळे. ते कुठून ना कुठून त्याचा शोध घेतात ते. अलग लक्षामध्ये. त्यामुळं सावधान. वर्गात शिकवताना सुद्धा मुलांना सतत रागवू नका. कधी कधी त्यांना प्रेमाने सांगा, बक्षीस द्या, तर जरासं चांगलं होईल. त्यामुळे ही स्वैर कल्पना चांगली नाही. वाघ, सिंह इत्यादी बरोबर. काल तुम्हाला मी याचं उदाहरण सांगितलं होतं मोगलीचं. ते मोगलीचं उदाहरण स्वैर कल्पनाचे. त्यानंतर पहा सृजनात्मकता तिसरा प्रकार सौंदर्यनिष्ठ. ज्या कल्पनेचा उपयोग हा केवळ फक्त सौंदर्यासाठी असतो, दर्जा महत्वाचा नाही. निकष फक्त सौंदर्य, विषय खलास. एखाद्या वस्तूची क्वालिटी ही तिचा माल कसा आहे त्यापेक्षा तिची पॅकिंग कशी आहे. ज्याची पॅकिंग आकर्षक सुंदर, आत माल कसा का असाना, काय देणं घेणं नाही बांधवांना. तर ही ती गोष्ट अत्यंत काय असते, महत्वाची असते. प्रत्येकाला नवं ते हवं असतं, पण जुनं ते सुद्धा सोनं असतं हे कधी माणसाने विसरू नये. अलग लक्षात. नवीन गोष्टी हव्या हव्याशा वाटत्या, पण जुनं तेच काय आहे, सोनं आहे हे सुद्धा आपण विसरता कामा नये. म्हणून लक्षात ठेवा, सौंदर्य कल्पना सुद्धा महत्वाची आहे. तुम्हाला नवीन मार्केटमध्ये यायचं असेल तर तुमचं जरी तुमची क्वालिटी चांगली असेल, परंतु तुमचं प्रोडक्ट हे सौंदर्यनिष्ठच असावं. म्हणून तुम्ही बघा ना, एखादं प्रोडक्ट किती चांगलं आहे त्यापेक्षा एखाद्या हिरोईनच्या हातामध्ये, एखाद्या हिरोच्या हातामध्ये जर ते दिलं तर जास्तीत जास्त त्या प्रोडक्शनचं काय होती, विक्री होती. आलं का लक्षामध्ये? बंधू भगिनींनो, शिक्षकांनो, समजतंय का मी काय बोलतोय? हा चला आता उदाहरण पाहायचे की काढलेलं चित्र. अरे काही चित्र असे असतात की उगा आपलं असं चित्र असतं आणि ती चित्र काहीतरी असं केलेलं असतं. बस 1 कोटी 2 कोटी 3 कोटी. आता तुम्हाला आम्हाला त्या चित्राचं महत्व कळत नाही, पण जे चित्रामध्ये निपुण लोक असतात त्यांना त्याची किंमत कळते. त्यामुळं त्या सौंदर्याला बघून त्याला किंमत दिलेली असते. साहित्यिकाचं साहित्य. आता आपल्याला काय माहिती का, एक तर MPSC करणाऱ्या पोरांना, स्पर्धा परीक्षेच्या करणाऱ्या पोरांना नोकरी लागावी म्हणून आपण पुस्तकं वाचतो. पण असे काही रसिक आहे की ती कादंबरी त्याला आवडलेली असते, ती कथा त्याला आवडलेली असते,
मग तो हजारो रुपयाचं ती बुक विकत घेतो, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, अलग लक्षामध्ये. तर ज्याला ते सौंदर्य कळतं तो ते घेत असतो. त्यामुळे ते सौंदर्य सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोन लक्षात ठेवा, काढलेलं चित्र हे सौंदर्यनिष्ठ आहे आणि साहित्य सुद्धा हे आहे. मग एखाद्याला जर भेट घ्यायची, तुम्हाला भेट वस्तू, तुम्ही समोरचा कॅन्डिडेट बघता कसा आहे. समजा सुरज सरला काहीतरी भेट वस्तू द्यायची, भेट वस्तू, तर काय देणार सुरज सरला तुम्ही भेट? सांगा बरं. तुम्ही समजा माझ्या बर्थडेला आले आणि तुम्ही मला काहीतरी भेट देणार आहे, तर तुम्ही बघणार आहे ना मला काय आवडेल, मला कुठल्या सौंदर्यात्मक गोष्टी आवडेल, असंच तुम्ही देणार आहे ना. चला बघू बरं, तुम्ही असं समजा तुम्ही देणार नाही मला, पण चला बघू काय देऊ शकता तुम्ही मला. पटकन कमेंट करायचं सगळ्यांनी, काय देणार मला. चला प्रिया मॅडम म्हणताय बुक देणार, अमर महोत्सव ज्ञानेश्वरीचं पुस्तक. चला आणखी, अरे सौंदर्यनिष्ठ पाहिजे, पण ते सौंदर्यनिष्ठ लावा ना. सौंदर्यनिष्ठ काय काय असतं मार्केटला. वर्षाताई म्हणतात गुड विशेष म्हणतात. चला अपर्णाताईनं सांगितलं शिवाजी महाराजांचं पुस्तक, पेन बॉक्स, बंच, फ्रेम, हा कोणतरी म्हणतं गाण्याचं वाद्य, कोणी म्हणतो वॉच, कोणी म्हणतो पेन, कोणी म्हणते प्रतिमा महाराजांची, फोटो फ्रेम. बर हा, मग आता तुम्ही काय केलंय माहिती का. बर कपडे छान, ठीक आहे. तर बघा काय आहे, म्हणजे प्रत्येकाने काय केला माहिती का, विचार केला. त्यामुळे आपण कुठलीही भेट वस्तू देताना लय डोकं खाजवत असतो. जसं एखाद्या स्त्रीला दररोजचा प्रश्न पडतो की संध्याकाळी जेवायला काय करू. दुपारचं होऊन जातं, पण संध्याकाळी काय करू. मग ती फोन लावणार, अहो जेवायला काय करू. ह्यो असतो तानात येऊन, तो कर, तुला काय करायचं ते कर. मग काय करू सांगा ना, काय करायचं तेच सांगा ना. हा म्हणजे असं हे काय आहे, जसा एखाद्या स्त्रीला स्वयंपाक काय करू हा प्रश्न आहे, तसं एखादी भेट वस्तू घेताना सुद्धा ती दिसकी त्या व्यक्तीला सौंदर्यनिष्ठ असली पाहिजे. आणि ती सुद्धा ज्या सुग्रण आहे, ज्यांच्याकडे सृजनशीलता आहे, नवीन माहिती आहे मार्केटची, सध्या काय मार्केटमध्ये आलंय, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, अशा पद्धतीची ही काय आहे गोष्ट आहे. अलग लक्षामध्ये. हा चला समजा मी मला जर भेट द्यायचं असेल, तुम्ही काय करेन सांगा बरं. काय वस्तू देईन मी, मला भेट द्यायची असेल तर मी पहिलं काय करेन माहिती का, मार्केटमध्ये बघेन की टीईटी, सीटीईटी, टेटच्या संदर्भात काही कोणाचं नवीन पुस्तक आलंय का, त्या पुस्तकामध्ये काही नवीन अपडेट आहे का, की जे मला माझ्या विद्यार्थ्याला सांगता येईल. असं मी पहिले मार्केटमध्ये जर पुस्तकात गेलो का, त्या दुकानदाराला विचारतो, सायकोलॉजीचं काही नवीन कोणाचं आलंय का, काय आहे का त्यात अपडेट, कोणाचं काय विशेष आहे का, असं बघत असतो ते पहिलं. की कारण माझी नेहमी इच्छा असते की जे माझ्या पुस्तकात असावं ते मार्केटमधल्या कुठल्याच पुस्तकात नसावं. आणि आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, आपल्या पुस्तकात सगळं सापडणार तुम्हाला 100%, कारण मी तेवढं ते अपडेट ठेवत असतो. हर परीक्षा झाली का त्याच्यात क्वेश्चन येणार म्हणजे येणार. मग ती सौंदर्य दृष्टी तुमच्यामध्ये असली पाहिजे. आपले कवर पण पाहणार लय खतरनाक आहे, उगं छापायचं म्हणून छापत नाही. माझं मुखपृष्ठ सुद्धा तितकं छान आहे, मलपृष्ठ तितकं चांगलं आहे, आतमधले पानं सुद्धा तितके सुंदर आहे, आणि त्याला खरंच सौंदर्यनिष्ठ आहे. ते त्यामध्ये सृजनशीलता आहे पुस्तकामध्ये. चला ठीक आहे गुरुजी. गुरुजी आता आगे बढ़ेंगे. आता दुसरा प्रकार आहे अनुकरणात्मक. ज्या कल्पनेत दुसऱ्याच्या विचारांचा समावेश असतो त्या कल्पनेला अनुकरणात्मक कल्पना म्हणणार. दुसऱ्यांचे विचार ते तुमचे नसतात. समजा उदाहरणार्थ आजी बऱ्यापैकी मुलीला सांगत असते, नीट बस, व्यवस्थित बस, कपडे घालून बस, चापून चोपून बस, आमक बस, टमक बस. मग आजी आजोबांनी सांगितलेले ज्या गोष्टी आहेत, विचार आहे, संस्कार आहे, गोष्ट, विचार आणि संस्कार,
हे सगळे बांधवांनो काय आहे, अनुकरणात्मक आहे. काय आहे ते अनुकरणात्मक. कथा कादंबरीतून मिळालेले ज्ञान हे अनुकरणात्मक असतं. त्यानंतर तुमचे पुनरुत्पादित कल्पना, अतिच याच्यावर बोलू नंतर इकडे. आपल्या महाराष्ट्राचं भारताचं काय वैशिष्ट्य आहे की आपल्या देशामध्ये असंख्य जाती धर्माचे पंथाचे विचारांचे रहनसहन असलेले लोक राहतात. फक्त एकच असा राजा होऊन गेलेला आहे की त्यांनी सगळ्यांसाठी बांधून काय केलेलं माहिती का की काम केलेलं आहे. म्हणजे महाराणा प्रताप असू द्या, नाही तर तुमचा काय म्हणू आपण त्याला पृथ्वीराज चव्हाण असू द्या, ते एका विशिष्ट राज्याचे राजे म्हणून ओळखले गेले किंवा तिथपर्यंत सीमित राहिले. परंतु शिवाजी महाराजांनी अनेक जाती धर्म च्या लोकांना संघटित करून राज्य काय केलं, निर्माण केलं. ते पार आटके पार झेंडे नंतरच्या कालखंडामध्ये त्यांचे नातू शाहू महाराज आणि त्यांनी पेशव्यांच्या मदतीनं नक्कीच पूर्ण दिल्ली सुद्धा जिंकून घेतलेली आपल्याला लक्षात येऊन जाते. तर ते विचार नंतरच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुम्हाला बहुतांश पाहायला गेले. म्हणजे विविधतेतून एकात्मता आपल्या देशाने काय केलेली आहे, निर्माण केलेली आहे. आणि याचा अनुकरण पुढच्या काळात सुरू झालं. म्हणजे आज जे काही विविधतेतून एकात्मता आली ती कोणामुळे आली, राजा शिवछत्रपतींमुळे आली. मग ते जे विचार आपण घेतले, ते जे संस्कार आपण घेतले, ते काय आहे, मग अनुकरणात्मक आहे. काय आहे, अनुकरणात्मक आहे. बरोबर आहे. स्त्रियांवरचे अत्याचार दूर व्हावे, स्त्रियांना मानाचं स्थान मिळावं. मग सुरुवातीला राजा राममोहन राय, त्यानंतर काय म्हणू आपण त्याला महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या लोकांचे विचार आपण घेतले. म्हणून आज स्त्रीला मानाचं स्थान आहे, तिच्या संपत्तीत अधिकार आहे. तिला काय म्हणू आपण त्याला सुरक्षितता जर सोडलं सरकारकडून तर बाकी बऱ्याचशा गोष्टी स्त्रियांना आजकाल मिळू लागलेल्या आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्ही असे विद्यार्थी घडवा की स्त्री सुद्धा पूर्ण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्वत्र काय केली पाहिजे, तिला स्वाभिमानाने ती गेली पाहिजे. आलं लक्षात? हा, पण त्यासाठी घडवा लागेल पोरं चांगले. पोरं घडवण्यासाठी आणि मास्तर चांगले घडवा लागेल आमच्या सारख्याला. मग तेव्हा ते सगळं काय होईल, चांगल्या पद्धतीनं घडून येईल. मग हे झालं अनुकरणात्मक. म्हणून प्रत्येक आईने आपल्या लेकराला, प्रत्येक मुलगी ही बाहेरची तुझी बहीणच आहे हे जर संस्कार दिले, चांगलं त्याचं पोरांनी अनुकरण केलं, ते कृती काढणारच नाही. त्यामुळे अनुकरणात्मक कल्पना अत्यंत महत्वाची मानली जाते. त्याच्यानंतर पुनरुत्पादित, काही देणं घेणं नाही, त्याने केलं म्हणून मी करणार, ह्या अर्थ ज्याच्यामध्ये असतो त्याला पुनरुत्पादित कल्पना मानणार. बघा, पूर्वी मिळालेल्या ज्ञानाचे किंवा भावनेचे जशाच्या तसे वर्णन करणे म्हणजे पुनरुत्पादन. अर्थ समजू ना समजू, त्यांनी केलं म्हणून मी तसं करणार. तो समोरचा म्हणतो भारत माझा देश आहे म्हणून मी म्हणायचं भारत माझा देश आहे, अशा अर्थाच्या गोष्टी त्याला पुनरुत्पादित म्हणतात. पाहिलेला चित्रपट जशाच तसं सांगणे किंवा क्रिकेटचा सामना सुद्धा जशाच तसं काय करणे सांगणे, त्याचं क्रिकेटचं समालोचन म्हणजे सूत्रसंचलन करणे, अशा गोष्टी ह्या पुनरुत्पादित मध्ये असतात. हे व्यवस्थित लिहून घ्या. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता बरं का. सांगा पूजा मॅडम, कोणता मुद्दा सांगायचा परत सांगा बरं. पूजा ताई, किती सोपं आहे बरं. अहो, अनुकरण म्हणजे आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचं अनुकरण करा. कथा कादंबरीतून आपण काही गोष्टी शिकलेल्या असतो. मी तुम्हाला सांगितलं शिवाजी महाराजांचं उदाहरण, हे कथेमध्ये आपण ऐकलंय. राजांनी स्त्रीला माता मानलंय, 18 बगड जातीच्या लोकांना एकत्र केलंय, म्हणजे त्याचं अनुकरणात्मक कल्पना झाल्या. पुनरुत्पादित कल्पना म्हणजे
काय जसं पाहिलं तसं सांगणे. क्रिकेटचा सामना समालोचक असतं. सचिन तेंडुलकर मैदानावर आला, त्यांनी सिक्स मारला, त्यांनी मारलेलं सांगितलं. पाहिलेला चित्रपट पिक्चर मध्ये दिसती, आजची जोरजोरात ओरडती, परश्या परश्या इकडे ये, वाचव मला वाचव, असं काहीतरी आहे चित्रपटामध्ये. पुनरुत्पादित म्हणजे जशाच्या तसे, अर्थ डोकं न लावता. ज्ञानाचे किंवा भावनेचे जशाच्या तसे केलेले वर्णन म्हणजे पुनरुत्पादित कल्पना. उदाहरणार्थ पाहिलेला चित्रपट जशाच तसं सांगणे, क्रिकेटचा सामना सांगणे, पाहिलेलं गाणं जशाच तसं म्हणणे, पाहिलेला ऐकलेला डायलॉग जशाच तसं म्हणणे आणि लिहिलेलं वाक्य जशाच तसं वाचणे. हे सगळे उदाहरण कशाचे आहे? पुनरुत्पादितचे. ठीक आहे. बघा, शैक्षणिक महत्व परीक्षेत येत असतं. आता जास्त डोकं लावू नका, इकडे लक्ष द्या. विविध कार्यक्रम, खेळ या माध्यमातून विद्यार्थ्याच्या कल्पनेचा विकास करा. कार्यक्रम घ्या शाळेत, मुलांच्या कल्पनेचा काय होईल? विकास होईल. विद्यार्थ्याच्या कल्पना आविष्काराला संधी द्या, त्याला प्रश्न विचारा. कुणाला बोलता येत असेल तर त्याला बोलू द्या, ज्याला लिहिता येईल त्याला लिहू द्या, ज्याला कृती करता येईल त्याला करू द्या, कारण त्याच्या कल्पनेचा विकास होईल. प्रदर्शने, वर्ग सजावट, रांगोळ्या काढणे, स्पर्धेचं आयोजन करणे. कल्पनाशक्तीमुळे व्यक्तीला इतरांचे दुःख प्रेम कळते, अन्यथा व्यक्ती निर्जीव होते. कल्पना महत्वाची आहे. कल्पनाशक्ती जबरदस्त असली पाहिजे. आजवरचे सर्व शोध कल्पनाशक्तीच्या जोरावर व्यक्तीने लावले आहे, म्हणून स्वैर कल्पनेला वाव मिळाली पाहिजे. अशा स्पर्धेचे आयोजन करा, लक्षात ठेवा. पण मर्यादित बर का, तिथं लक्षात ठेवा कंसात मर्यादित. मर्यादित. चलो, हे जे मी अंडरलाईन केले ते लिहून घ्यायचे. कार्यक्रम, खेळ घ्या, आविष्काराची संधी द्या. हाँ 2 मिनट थांबा गुरुजी, 2 मिनट रुको. दोन मिनिटे थांबा. ऑटोमॅटिक स्क्रीन बंद पडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. पण समजतंय का तुम्हाला मी शिकवलेलं? लिहून घेता का? सकाळी लवकर उठत जा, 4ला 5ला अभ्यास करत जा चांगला. परीक्षा कधी होईल, काय होईल याचा विचार करू नका. आपण सक्षम आहेत का? उद्या जर परीक्षा झाली, 1 महिन्यावर परीक्षा आली, तुम्ही खरंच तयार आहे का? मला खरंच तेवढे मार्क पडेल का? नशीब तुमचं चांगलं आहे, परीक्षा पुढे चालली. कारण जो 1 मार्काने हुकला का त्यावेळेस मजा येते. आता सीटेटला लई मजा आली पहा. सीटेटला 1-1, 2-2 मार्काने मुलं उडाली पहा. उगत त्यांना ते काय, म्हणून मी बॅच एकत्रित घेतली होती, टीईटी आणि सीटीईटी. की सीटीईटी जो हुकले का टीईटीत काम येईल त्यांना. पहा ना, 2,500 काय फायदा झाला त्यांचा. अरे बा, लय ही गेल्या 12 वर्षात सगळ्यात स्वस्त बॅच आहे, सगळ्यात स्वस्त.
हा, नशीबवान आहे तुम्ही सगळे. तुम्ही आभार मानले पाहिजे माझे सर, खरंच धन्यवाद. लोकांचे बॅच 1-1, 2-2 महिन्यात खलास होऊन जाते. आम्ही दमानी दमानी मी काय घेतो की नको, सगळ्या माता मावल्या असतात, महिला वर्ग असतो, घरामध्ये खूप कामं असतात. चाललंय आपलं दमाने 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 दमाने. बघा याच्यावर अंडरलाईन मारायला सांगितलं तुम्ही तुम्हाला, आणि म्हणालो होतो की ते लिहून घ्या, कारण परीक्षेमध्ये याच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो. खेळाच्या माध्यमातून कल्पनाशक्तीचा विकास करा, कल्पना आविष्काराला संधी द्या, प्रदर्शनी रोग स्पर्धा घ्या, स्पर्धेचे आयोजन महत्वाचे आहे. कल्पनेमुळे दुःख प्रेम कळतं, आणि आजार काय आजवर शोध लागलेले कल्पनेच्या जीवावर लागलेले आहे. लक्षात ठेवा, स्वैर कल्पना मर्यादित करा, मर्यादित करायची. हे 5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. हा ना, 2-4 मार्कांनी बरंच राहिले. आपले 100 जण पास झाले सीटेटला. जवळपास आपले 300 मुलं होते सीटेटला. 300 पैकी 100 पास झाले. 200 मुलं राहिले, ते उगाच थोड्या मार्कांनी नापास झालेले. आता परत डिसेंबरला येणार आहे, तिची बॅच सुरू करतो मी. आता चाललंय माझ्या डोक्यामध्ये थोडं, जर हे लांबलं का घेऊन टाकतो दररोज. हा, हा करणार आहे, सुरू करणार आहे मी. कारण डिसेंबरला ती 100% होणार, हे मात्र खरं. चला आता परीक्षेचे प्रश्न द्या बरं. परीक्षेचे प्रश्न द्या. प्रश्न 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 प्रश्न. कल्पना विकास करण्यासाठी विद्यार्थी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नामध्ये खालील कोणते उदाहरण योग्य नाही, चुकीचं शोधा. तुम्हीच वाचा बरं. आता बघू, मी नंतर वाचून देतो तुम्हाला. सांगा पटकन. हा, उत्तर द्या ताई. आता उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. चुकीचं. चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विद्यार्थ्यांना विविध संधी द्याव्यात. अगदी बरोबर आहे, संधी द्याव्यात. तो अंडरलाईन केली आपण. शीर्षक लिहिण्यास सांगावेत विद्यार्थ्याला. अगदी बरोबर. नवीन शब्दांची ओळख करून द्यावी, समानार्थी शब्द घ्यावे. अगदी बरोबर. स्वैर कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परीच्या कथा, राक्षसाच्या कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात का? हा, बघा बरं, मी तुम्हाला आधी सावध केल्यामुळे तुम्ही कसं उत्तर दिलंय. व्हेरी गुड. असे हुशार पाहिजे बा. 2015 ला विचारले गेलेले हे रॉंग सेंटेन्स आहे, बाकीचे सगळे बरोबर सेंटेन्स. इतकं रेडीमेड कोण देणार नाही तुम्हाला. आणि हे आजचं नाहीये, ह्यो राडा 2013 पासून सुरू आहे. तुमचे सर सगळ्यात जुने शिक्षक आहे महाराष्ट्रातले. लक्षात ठेवा. माझे बरेचसे विद्यार्थी वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्लासला शिकवते की जे माझ्याकडे क्लासला होते. 1-2 मार्कांनी हुकले टीईटी टेटला म्हणून ते मी आता क्लासेस सुरू केले. मीच सांगायचो की घाबरू नका, मी एवढं तरी नॉलेज देईन की तुमचं कुटुंब चलन एवढं तुम्हाला नक्की स्किल मी निर्माण करून देईन. म्हणजे ज्या मुलांनी इमानदारीने लिहिलं, कन्सेप्ट समजून घेतल्या, ते आता चांगलं शिकवतात. तुम्ही सुद्धा तुमच्यापैकी काही जण तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर क्लास सुरू करू शकता. बघा, सोपं आहे की नाही. पुढे
नंतरचा क्वेश्चन, आपण पाहिलेले एखादा क्रिकेटचा सामना मनपटावर जशाच्या तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला पुढीलपैकी कोणती कल्पना म्हणणार? व्यवहारिक कल्पना म्हणणार, स्वयं म्हणणार, पुनरुत्पादित म्हणणार का सौंदर्यनिष्ठ? बघा असा खतरनाक प्रश्न येतो. नशिबाने ते पुनरुत्पादित समोर तुमच्या आलंय म्हणून तुम्हाला तरी कोणतरी एक दिलंय बाबा. एक नाही ना, व्यवहारिक कसं होईल ते? व्यवहारिक कल्पना म्हणजे काय गुरुजी? जी व्यवहारात उपयोगात येते. शास्त्रज्ञांनी लावलेले शोध हे सगळे व्यवहारिक असतात. स्वैर कल्पना म्हणजे काय? की जिला काय नसतं, आधार नसतो. काय नसतो? आधार. परी, मोगली, राक्षस यांच्या कथा म्हणजे सगळ्या स्वैर कल्पना. मग ही आपली जी कथा आहे क्रिकेटचा सामना, क्रिकेटचा सामना. सौंदर्यनिष्ठ म्हणजे काय? चित्रकला, परत गायन कला, गाणं गायन, गाण्यामध्ये दंग झालेला गायक, ही काय सौंदर्यनिष्ठ कल्पना आहे. त्यानंतर आणखीन तुमचं नृत्य. आता नाही का काल आमच्या जालन्यामध्ये ती कोणतरी पाटील आहे पहा जळगावची, काय नाव आहे तिचं सांगता येईल का कोणाला? काय नाव आहे पहा, जळगाव खानदेशाची, ती पुण्यामध्ये राहते सध्या. लहानशी मुलगी 20-22 वर्षाची, अख्खा महाराष्ट्र येडा करून सोडायची ना. काय पाटील नाव आहे काहीतरी तिचं. अशी गर्दी झाली काल आमच्या जालन्यात. एवढी गर्दी पोरांची कधीच नव्हती. सगळे म्हातारे कोतारेच कार्यक्रमाला असायचे. काल सगळे तरुण लोक होती. त्या पोलिसाला पोरांना मारायला जवळपास 1000 पोलीस होते तिथं. हा बघा का पटापट पटापट उत्तर आले सगळे. गौतमी 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 गौतमी, वा 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 वा. गौतम ऋषी सारखं सगळ्यांनी पाठ केलंय वा सगळं गौतमी पाटील. बर, तर ही गौतमी पाटील म्हणजे बांधवणं कोणती कल्पना आहे मग? सौंदर्यनिष्ठ. डान्स तर अजिबात येत नाही तिला, कशी नाचत येडी वाकडी, पण ती जराशी कपडे जराशी बरे घालती वाटते असं म्हणते. चला ठीक आहे, तिच्या सौंदर्याची कल्पनाच वेगळी आहे. ती कल्पना शिक्षक करू शकत नाही. चला असो. मूलभूत तत्वाचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पनेला काय म्हणणार? वैज्ञानिक आणि स्थापत्यशास्त्र. शोध येतो सगळा. शोध म्हणजे कोणती कल्पना असते तुम्ही बघा. लावा डोकं. 14 क्वेश्चन आला. हा अगदी बरोबर. ही अनिर्बंध कल्पनाच पुढे असते का? तेवढं टाकलेलं आहे चुकीचं. अगदी बरोबर. व्यवहारिक कल्पना. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पनेला काय म्हणणार? सांगा रे. 2013ला प्रश्न आलता. अगदी बरोबर. सृजनात्मक. सृजनात्मक म्हणजे नवनिर्मिती. नवनिर्मिती. हिचे 3 प्रकार आहेत. व्यवहारिक, सौंदर्यनिष्ठ आणि स्वैर कल्पना. असे आले लक्षामध्ये याची. हा ठीक आहे. बघा बरं किती अपडेट देतोय तुम्हाला मी. पार 2017 पासून तुम्हाला पाठीमागे घेत गेलोय मी 13 पर्यंत. हा इतकं कोण शिकवित नाही. आणि काय म्हणायचं तुम्हाला, बरेच जण मुलं मला फोन करत असतात की सर आम्हाला पुस्तक पाहिजे वगैरे वगैरे वगैरे.
आवर्जून तुम्हाला सांगतो, माझं एक पुस्तक आहे, शिंदे सरचे पण पुस्तक आहे, गणिताचं पण पुस्तक आहे. तुमच्या टेट आणि टीईटी साठी अत्यंत चांगलं हे मराठीचं पुस्तक आहे पहा. त्यानंतर हे इंग्रजीचं अति उत्तम काय आहे पुस्तक आहे बघा. त्याच्यानंतर हे बुद्धिमत्तेचं सुद्धा अप्रतिम काय आहे पुस्तक आहे पहा. गणिताचं सुद्धा अप्रतिम काय आहे पुस्तक आहे. असे हे 5 पुस्तकं 1250 रुपयात तुम्हाला भेटून जातील. तुम्हाला कुणाला जर हवे असतील, उद्या मी आणायला चाललो म्हणजे मी सोमवारी तुम्हाला ते पाठवून देईन आणि तुमच्याकडे अवघ्या 5 दिवसात ते येऊन जाईल. हे सगळे पुस्तकं 2500ची पुस्तकं तुम्हाला फक्त 1250 रुपयात घरपोच. आता हे बघा, हे पुस्तकाचे वजन कमीत कमी अर्धा किलो आहे. तुम्ही अर्धा किलोचं पुस्तक एखादं मार्केटमध्ये मनी ऑर्डरने पाठायचं किंवा आपण काय म्हणतो त्याला पोस्टाने पाठायचं बघा, कमीत कमी 80 रुपये घेतात. असे 5 पुस्तकं आहे. हे पाठायला 300 रुपये खर्च येतो. हे 5 पुस्तकं तुम्हाला हवे असेल तर आवर्जून मला कॉल करायचा. आणि किती रुपये पाठायचे? आज बरेच 10-12 जणांनी फोन केले. ₹1250 रुपये पाठवायचे माझ्या ह्या नंबरवर 96 57 45 16 45 या नंबरवर. आणि हे पुस्तक तुम्हाला कोणीच देणार नाही एवढ्या कमी किमतीमध्ये, शक्यच नाही. सुरासे सर याच्यावरच फोन पे गुगल पे करायचा आणि याच्यावर स्क्रीनशॉट पाठवायचा आणि पत्ताही तुमचा टाकायचा. व्यवस्थित पत्त्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, तुमच्या कॉलनीचं नाव, तुमचा पोस्ट ऑफिसचं काय म्हणतात त्याला नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर. 5व्या दिवशी तुमच्या घरी हे पुस्तकं येऊन जातात. मध्ये थोडा शॉर्टेज झाला होता म्हणून हे नाही. आता मी आजही पॅकिंग करणार आहे, उद्या पण नवीन काही पुस्तक आणणार आहे, त्याची पॅकिंग करणार आहे, सोमवारी सगळ्याला पाठवून देणार आहे. तुम्हाला कुणाला जर घ्यायचं असेल तर आवर्जून मला आताच थोड्या वेळाने कॉल करा. 1250 रुपये पाठवा, तुम्हाला ते मी पाठवून देईल. ठीक आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.